नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला रायगड जिल्हा पोलीस पाटील भरतीच्या अनुषंगानं आपण जे रायगड जिल्हा विशेषवरती प्रश्न घेतो, तर त्यामध्ये जंजिरा किल्ल्यावरती आपल्याला प्रश्न घ्यायचे आहेत आणि जवळ-जवळ 100 प्रश्न आहेत. त्या 100 प्रश्नांची उत्तर आपल्याला बघायची आहेत. अतिशय महत्त्वाचा हा जंजिरा किल्ला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे आणि हा किल्ला सुद्धा रायगडमध्ये असल्यामुळं रायगड पोलीस पाटील पदासाठी यावरती तुम्हाला 100% लेखीमध्ये सुद्धा प्रश्न दिसणार आणि मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न दिसणार आहेत. त्या दृष्टीनं तुम्हाला ही तयारी करायची आहे. तर हे प्रश्न पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला एकदा लाईक करा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. त्याचसोबत बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि त्याचबरोबर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे हे सांगायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या प्रश्नाला. जंजिरा या शब्दाची उत्पत्ती कोणत्या भाषेतील जजीरा या शब्दापासून झाली आहे? फारसी, अरबी, तुर्की, पोर्तुगीज. तर उत्तर आहे अरबी या शब्दापासून या जंजिरा शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जेवढं तुम्ही व्हिडिओ शेअर करणार आहे, तितक्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे. आणि जेवढा जास्त हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचणार आहे, तितक्या जास्त प्रमाणामध्ये मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. जंजिरा किल्ल्यावर दीर्घकाळ कोणत्या सत्तेचे वर्चस्व राहिले? आदिलशाही, निजामशाही, सिद्दी आणि पोर्तुगीज. तर उत्तर आहे सिद्दी. म्हणजे जंजिरा किल्ल्यावरती दीर्घकाळ सिद्धींचे वर्चस्व राहिलेले आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा. मुरुड जंजिरा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या प्रकारच्या दुर्गाचे उत्कृष्ट उदाहरण मानला जातो? गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट. तर अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला लेखीला तर बघायला मिळणारच आहेत, परंतु मुलाखतीमध्ये सुद्धा तुम्हाला किल्ल्याचा हा कोणता प्रकार आहे तो तुम्हाला विचारला जाईल. त्यावेळेला तुम्हाला याचं उत्तर देता आलं पाहिजे. तर त्याचं उत्तर आहे मुरुड जंजिरा हा जलदुर्ग आहे. त्यानंतर बघा, जंजिरा किल्ल्यावरील कलाल बांगडी ही काय आहे? बुरुज, तोफ, दरवाजा, तलाव. तर याचं जे उत्तर आहे ते तोफ आहे, लक्षात ठेवा. तर तोफेचं नाव काय आहे? कलाल बांगडी. आणि ही कलाल बांगडी तोफ जी आहे ती कोणत्या किल्ल्यावर आहे? जंजिरा किल्ल्यावरती आहे. आता प्रश्न, मी मागचे बरेचसे व्हिडिओ YouTubeला टाकलेले आहेत. जालना जिल्ह्याचे असतील, बीड जिल्ह्याचे असतील किंवा हिंगोली जिल्ह्याचे असतील किंवा माझे क्रमिकचे जे व्हिडिओ आहेत, म्हणजे शालेय पुस्तकावर आधारित, ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघा. तुम्हाला जर ते व्हिडिओ हवे असतील, तर मला WhatsAppला मेसेज करा, की माझा इथे नंबर दिलेला आहे तुम्हाला 97 30 61 32 37. तर या नंबरवरती मला मेसेज करा WhatsAppला. मी तुम्हाला त्या प्लेलिस्ट ज्या आहेत, त्या प्लेलिस्ट तुम्हाला पाठवून देईन आणि त्यामध्ये तुम्हाला आयडिया येऊन जाईल, की एका प्रश्नापासून 3 ते 4 प्रश्न कशा पद्धतीनं तयार करायचे असतात. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती तोफ जंजिरा किल्ल्यावर नाही? कलाल बांगडी, चावरी, लांडा कासम, भवानी. तर याचं उत्तर आहे भवानी तोफ ही जंजिरा किल्ल्यावर नाही. बाकी कलाल बांगडी आहे, चावरी आहे, लांडा कासम या ठिकाणी जी तोफ आहे ती तोफ कुठं आहे? जंजिरा किल्ल्यावरती आहे. तुम्हाला असा एखादा गट सुद्धा देतील, की खालीलपैकी जंजिरा किल्ल्यावरती असणाऱ्या तोफांचा गट ओळखा. तर त्यामध्ये तुम्हाला लक्षात पाहिजे कलाल बांगडी, चावरी आणि लांडा कासम. जंजिरा किल्ला कोणत्या ऐतिहासिक कारणामुळे प्रसिद्ध आहे? तो अनेक वेळा जिंकला गेला. तो कधीही शत्रूंच्या ताब्यात गेला नाही. तो यादवांची राजधानी होता. पेशव्यांनी बांधला. तर याचं उत्तर आहे, तो कधीही शत्रूच्या ताब्यात गेला नाही. म्हणजे तो किल्ला जो आहे तो अजिंक्य आहे, लक्षात ठेवा. तो किल्ला कोणालाही जिंकता आलेला नाही. पुढचा प्रश्न आहे, जंजिरा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न खालीलपैकी कोणी केला होता? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महाजी शिंदे, बाजीराव द्वितीय. त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जंजिरा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला होता. छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी कोणती योजना आखली होती? समुद्र बुजवण्याचा प्रयत्न, बोगदा खोदण्याचा प्रयत्न, हवाई हल्ला, तटबंदी पाडणे. तर उत्तर आहे समुद्र बुजवण्याचा प्रयत्न या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला होता. कारण त्यांना जंजिरा किल्ला जिंकायचा होता. जंजिरा किल्ला कोणत्या सागरी किनारपट्टीवर आहे? कोरोमंडल, कोकण, मालाबार, सौराष्ट्र. तर याचं उत्तर आहे कोकण किनाऱ्यावरती काय आहे, की हा जो किल्ला आहे जंजिरा तो आहे. कोकणामध्ये रायगड जिल्हा आहे. त्या रायगडमध्ये हे जंजिरा किल्ला आहे. जंजिरा किल्ला आजच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? आत्ताच मी तुम्हाला उत्तर सांगितलं, की रायगड जिल्ह्यामध्ये जंजिरा किल्ला आहे.
जंजिरा किल्ल्याचे सामरिक महत्त्व मुख्यतः कशामुळे होते? डोंगरावरील स्थान, समुद्रावरील नियंत्रण, जंगलातील स्थान, नदी किनारी स्थान. तर उत्तर आहे समुद्रावरील नियंत्रण. सिद्धी हे मूळ कोणत्या खंडातील होते? बघा, ज्या सिद्धींचं अनेक वर्ष त्या जंजिरा किल्ल्यावरती वर्चस्व राहिलेलं होतं, ते सिद्धी जे आहेत, ते मूळ कोणत्या खंडातील होते? युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका. तर आफ्रिका खंडातले हे मूळचे होते. जंजिरा किल्ल्यावरील गोड्या पाण्याचे तलाव कोणत्या कारणामुळे विशेष मानले जातात? समुद्राच्या मध्यभागी असूनही गोडे पाणी उपलब्ध आहे. त्यात गरम पाणी आहे, त्यात औषधी पाणी आहे, ते कृत्रिम आहे. तर उत्तर आहे समुद्राच्या मध्यभागी असूनही गोडे पाणी उपलब्ध आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत, जे म्हणजे कोणत्या कारणामुळे विशेष मानले जाते वगैरे, ते तुम्हाला लेखीमध्ये येणार नाही. परंतु तुम्ही जर त्या तालुक्यामध्ये असाल किंवा जंजिरा किल्ल्यावरती तुम्हाला मुलाखतीला जर प्रश्न विचारला, तर अशा पद्धतीने तुम्हाला ते अधिकारी प्रश्न विचारू शकतात तिथल्या गोड्या पाण्याच्या बाबतीमध्ये. मग त्या गोड्या पाण्याच्या जर विहिरी असतील, तर त्या विहिरींना काही विशिष्ट नावं आहेत का? हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. मग त्या विहिरी तिथं किती आहे? वगैरे, वगैरे अशा पद्धतीच्या गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर बघा, जंजिरा किल्ला कोणत्या सागरी शक्तीचा प्रमुख तळ होता? मराठा आरमार, सिद्धी आरमार, इंग्रज आरमार, पोर्तुगीज आरमार. तर उत्तर आहे सिद्धी आरमार. जंजिरा किल्ल्याच्या इतिहासात सर्वाधिक संघर्ष कोणामध्ये झाला? मराठे व सिद्धी, इंग्रज व फ्रेंच, मोगल व निजाम, पोर्तुगीज व डच. तर याचं उत्तर आहे मराठे आणि सिद्धी यांच्यामध्ये सर्वाधिक संघर्ष झालेला आहे. जंजिरा किल्ल्याची उभारणी सुरुवातीला कोणत्या समाजातील लोकांनी संरक्षणासाठी केली होती? कोळी, धनगर, आगरी, भंडारी. तर याचं उत्तर आहे कोळी. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न तयार करत असताना विविध सोर्स वापरले गेलेले आहेत आणि ज्या त्या सोर्सनुसार या ठिकाणी या प्रश्नांची उत्तरं मिळत आहेत. त्यामुळे तशा पद्धतीने आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जंजिरा किल्ल्याच्या प्रारंभीच्या लाकडी मेढेकोटाचा पराभव करून सिद्धीने किल्ल्यावर कशाच्या सहाय्याने ताबा मिळवल्याचे उल्लेख आहे? तोफगोळे, व्यापाऱ्यांचा वेश धारण करून, भुयार खोदून, आरमारी युद्ध करून. तर उत्तर आहे व्यापाराचा वेश धारण करून. जंजिरा किल्ल्याच्या प्रारंभीच्या लाकडी मेढेकोटाला कोणत्या नावाने ओळखले जात असे? मेढेकोट, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग. तर उत्तर आहे मेढेकोट. जंजिरा किल्ल्यावरील सिद्धी सत्तेचा प्रारंभ कोणत्या दख्खनी सुलतानाशी संबंधित मानला जातो? आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही. तर उत्तर आहे निजामशाही. जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता समुद्री किल्ला उभारला? विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, ज्याला आपण कासा किल्ला म्हणून ओळखतो, आणि चौथा आहे सुवर्णदुर्ग. तर यापैकी पद्मदुर्ग जो किल्ला आहे, ज्याला आपण कासा किल्ला म्हणतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी बांधलेला होता. आता या पद्मदुर्गवरती सुद्धा आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. पद्मदुर्ग उभारण्यामागील प्रमुख उद्देश कोणता होता? व्यापार वाढवणे, जंजिरावर लक्ष ठेवणे व त्याला आव्हान देणे, राजधानी स्थापन करणे, आरमारी प्रशिक्षण देणे. तर उत्तर आहे जंजिरावरती लक्ष ठेवणे व त्याला आव्हान देणे. जंजिरा किल्ल्याच्या संदर्भात कासा हे नाव कशाशी संबंधित आहे? जहाज, जंजिरावरील बुरुज, पद्मदुर्ग, सिद्धी सरदार, तोफ. तर उत्तर आहे पद्मदुर्ग. जंजिरा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात न जाण्याचे प्रमुख कारण कोणते? मजबूत सागरी संरक्षण, उंच डोंगर, दाट जंगल, नदीचा वेढा. तर उत्तर आहे मजबूत सागरी संरक्षण. जंजिरा किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेत सर्वात महत्वाचा नैसर्गिक घटक कोणता होता? पर्वतरांगा, घनदाट जंगल, समुद्र, नदी. तर उत्तर आहे समुद्र. सिद्धींच्या आरमारी शक्तीमुळे सर्वाधिक अडचण कोणत्या सत्तेला आली? मराठा साम्राज्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट. तर याचं उत्तर आहे मराठा साम्राज्य. जंजिरा किल्ला प्रामुख्याने कोणत्या ऐतिहासिक अभ्यासांशी संबंधित मानला जातो? सागरी संरक्षण, बौद्ध स्थापत्य, लेणी वास्तुकला, चालुक्य मंदिरे. उत्तर आहे सागरी संरक्षण. मित्रांनो, हा किल्ला समुद्रात असल्यामुळे अतिशय मजबूत या ठिकाणी त्याची संरक्षण व्यवस्था जी आहे ती केलेली होती. त्यामुळे तो जो किल्ला आहे, तो अजिंक्य राहिलेला आहे. तो कोणालाही जिंकता आलेला नाही. जंजिरा किल्ल्याच्या इतिहासात सिद्धी हे कोणत्या प्रकारच्या लष्करी सामर्थ्यांसाठी प्रसिद्ध होते? घोडदळ, पायदळ, आरमार, हत्तीदल. तर उत्तर आहे आरमार. मराठा आरमाराचे पहिले सरखेल म्हणून कोणाला ओळखले जाते? कान्होजी आंग्रे, दौलत खान, मायनाक भंडारी, मायनाक दर्या सारंग. तर उत्तर आहे मायनाक भंडारी.
जंजिरा किल्ला कोणत्या ऐतिहासिक संघर्षांमुळे महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्वाचा मानला जातो? मराठी सिद्धी संघर्ष, मराठी फ्रेंच संघर्ष, इंग्रज डच संघर्ष, मोगल पोर्तुगीज संघर्ष. तर उत्तर आहे मराठी सिद्धी संघर्ष. जंजिरा किल्ल्याच्या अभ्यासाचा मुख्य संबंध कोणत्या विषयाशी आहे? महाराष्ट्रातील सागरी दुर्ग, बौद्ध लेणी, संत साहित्य, यादवकालीन मंदिरे. तर महाराष्ट्रातील सागरी दुर्ग. जंजिरा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोरलेले शिल्प कोणते आहे? सिंह हरणांची शिकार करताना, वाघ सदृश्य प्राणी चार पंजे हातात पकडताना, गरुड सर्प पकडताना आणि अश्वारूढ योद्धा. तर उत्तर आहे वाघ सदृश्य प्राणी चार हत्ती पंजात पकडताना. अशा पद्धतीचे एक शिल्प जंजिरा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे. जंजिरा किल्ल्यातील बुरुजांची संख्या किती आहे? 16, 19, 22, 26. तर उत्तर आहे 19. जंजिरा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराची दिशा कोणती आहे? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर याचं उत्तर आहे पूर्व. महत्वाचा आहे प्रश्न, लक्षात ठेवा. अशा पद्धतीच्या प्रश्नांवरती तुम्हाला मुलाखतीमध्ये विचारलं जाऊ शकतं, की जर जंजिरा किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वाराची दिशा आहे ती कुठे दिलेली आहे? पूर्व. मग तुम्हाला असं विचारलं जाईल, की तुम्ही जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती आहे, तर मग तुमच्या समोरची दिशा कोणती असेल? तुमच्या डाव्या हाताची दिशा कोणती आहे? उजव्या हाताची दिशा कोणती आहे? अशा पद्धतीने तुम्हाला विचारलं जाऊ शकेल. त्यामुळे तुम्हाला हे मॅपिंग सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे. जंजिरा किल्ल्यातील चोर दरवाजा कोणत्या उद्देशाने बांधण्यात आला होता? व्यापारासाठी, आपत्कालीन सुटकेसाठी, कर वसुलीसाठी, धार्मिक मिरवणुकीसाठी. तर उत्तर आहे आपत्कालीन सुटकेसाठी. जंजिरा किल्ल्यात समुद्राने वेढले जंजिरा किल्ल्यात समुद्राने वेढलेले असूनही गोड्या पाण्याचे किती तलाव आहेत? 1, 2, 3, 4. तर उत्तर आहे 2 तलाव आहेत. म्हणजे एवढा मोठा समुद्र असून सुद्धा त्या किल्ल्यावरती गोडी पाण्याच्या विहिरी आहेत, लक्षात ठेवा. जंजिरा किल्ल्यातील प्रसिद्ध तोफ कलाल बांगडे कोणते वर्षी कोरलेले असण्याचा उल्लेख गॅझेटियरमध्ये आहे? 1659, 1672, 1707, 1739. तर उत्तर आहे 1672. जंजिरा किल्ल्यावरील कलाल बांगडी तोफेवर कोणत्या युरोपीय शहराचे नाव कोरलेले आहे? लिस्बन, एम्स्टरडॅम, लंडन, पॅरिस. तर उत्तर आहे एम्स्टरडॅम. जंजिरा किल्ला भारतात विलीन होण्यापूर्वी कोणत्या संस्थानांचा भाग होता? सावंतवाडी, जंजिरा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान. तर उत्तर आहे जंजिरा संस्थान. जंजिरा संस्थान भारतीय संघराज्यात कोणत्या वर्षी विलीन झाले? 1947, 1948, 1950, 1956. तर उत्तर आहे 1948. जंजिरा किल्ल्यावरील राजवाडा हा कोणाचा होता? आदिलशहाचा, सिद्दी नवाबांचा, पेशव्यांचा, पोर्तुगीज राज्यपालांचा. तर उत्तर आहे सिद्दी नवाबांचा. जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीची अंदाजे उंची किती आहे? आता या ठिकाणी तुम्हाला अंदाजे विचारलेले आहे, लक्षात ठेवा. 8 मीटर, 10 मीटर, 12 मीटर, 15 मीटर. तर उत्तर आहे 12 मीटर. जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीची अंदाजे जाडी किती आहे? 3 मीटर, 4 मीटर, 6 मीटर, 8 मीटर. तर उत्तर आहे 6 मीटर. जंजिरा किल्ल्यातील पंचायतन पीर हे काय आहे? राजवाडा, मशीद, दर्गा, दीपस्तंभ. तर उत्तर आहे दर्गा. तर दर्ग्याचं नाव काय आहे? जो दर्गा जंजिरा किल्ल्यावरती आहे त्याचं नाव आहे पंचायतन पीर. जंजिरा किल्ल्यातील प्रमुख धार्मिक वस्तू कोणती आहे? शिव मंदिर, गणेश मंदिर, पंचायतन पीर दर्गा, महालक्ष्मी मंदिर. तर आपण आत्ताच बघितलं होतं पंचायतन पीर दर्गा. जंजिरा किल्ल्यातील सुरुल खान पॅलेस कोणाशी संबंधित आहे? पोर्तुगीज, सिद्धी शासक, पेशवे, इंग्रज. तर सिद्धी शासकांचा हा पॅलेस आहे. जंजिरा किल्ल्याच्या परिसरात आढळणारे शिलालेख प्रामुख्याने कोणत्या भाषेत आहेत? मराठी, फारसी, संस्कृत, पोर्तुगीज. तर फारसी भाषेमध्ये ते शिलालेख आहेत. जंजिरा किल्ला युनेस्कोच्या कोणत्या यादीत समाविष्ट आहे? जागतिक वारसा स्थळ, तात्पुरती जैवमंडल राखीव क्षेत्र, रामसर स्थळ. तर उत्तर आहे तात्पुरती यादी. जंजिरा किल्ल्याचा समावेश युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत कोणत्या शीर्षकाखाली करण्यात आला? मराठा मिलिटरी फोर्ट आर्किटेक्चर, मराठा फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र, हिल फोर्ट्स ऑफ डेक्कन, कोस्टल फोर्ट्स ऑफ इंडिया. तर याचं उत्तर आहे मराठा फोर्ट्स ऑफ महाराष्ट्र. जंजिरा किल्ल्याच्या संरक्षणासाठी समुद्रातील भरती ओहोटीचा उपयोग प्रामुख्याने कशासाठी होतो? पिण्याच्या पाण्यासाठी, नैसर्गिक संरक्षणासाठी, शेतीसाठी, मासेमारीसाठी. तर उत्तर आहे नैसर्गिक संरक्षणासाठी. 50वा प्रश्न आहे, जंजिरा किल्ला कोणत्या प्रकारच्या लष्करी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे? तर तो सागरी संरक्षण वास्तुकलेचा नमुना आहे.
मित्रांनो 50 प्रश्न आपण बघितलेले आहेत. अजून आपल्याला 50 प्रश्न बघायचे आहेत. मग तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यामधून बघत आहे रायगड जिल्ह्याचे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या WhatsApp स्टेटसला ठेवा. तुमच्या जवळ असणाऱ्या WhatsApp ग्रुपला टाका. तुमच्या जवळ जे काही सोशल मीडियाचं माध्यम आहे, त्या माध्यमातून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि तुम्ही ज्यावेळी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून पाहणार आहे, ह्या ज्यावेळी सांगणार आहे, त्यावेळेला आपल्याला कळून जाणार आहे, की रायगड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचं कॉम्पिटिशन आहे, किती मुलांनी फॉर्म भरलेला आहे, कशा पद्धतीचे कोण विद्यार्थी तयारी करत आहे आणि मग त्यानुसार तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करणं आपल्याला अधिक सोयीस्कर जातं. म्हणून तुम्ही एक काम करा, की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते सांगायला विसरू नका. तर चला पुढचा प्रश्न बघूया. जंजिरा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोणत्या प्रकारची रचना शत्रूला सहज लक्षात येऊ नये यासाठी करण्यात आली होती? वळणदार प्रवेश मार्ग, उंच मनोरे, भूमिगत मार्ग, दुहेरी खंदक. तर उत्तर आहे वळणदार प्रवेश मार्ग. जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी कोणती व्यवस्था होती? पहारे बुरुज, दीपगृह, ध्वजस्तंभ, घंटामाळ. तर उत्तर आहे पहारे बुरुज. जंजिरा किल्ल्यातील जलसाठ्याची व्यवस्था कोणत्या कारणामुळे महत्वाची होती? दीर्घकालीन वेढ्यांच्या काळात उपयोगासाठी, शेती सिंचनासाठी, व्यापारासाठी, जहाज बांधणीसाठी. तर उत्तर आहे दीर्घकालीन वेढ्यांच्या काळात उपयोगासाठी. जंजिरा किल्ल्यातील तोफा ठेवण्याची ठिकाणे कोणत्या भागाचा महत्वाचा भाग होती? संरक्षण व्यवस्था, धार्मिक व्यवस्था, महसूल व्यवस्था, न्याय व्यवस्था. तर उत्तर आहे संरक्षण व्यवस्था. मित्रांनो व्हिडिओ मोठा होईल, परंतु तुम्ही काय करायचं आहे, की 2x स्पीडने हा व्हिडिओ बघायचा आहे किंवा अगोदर आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि नंतर मग तुम्ही रिव्हिजन करत असताना हा व्हिडिओ जो आहे, तो जास्त स्पीडने या ठिकाणी म्हणजे 2x स्पीडने तुम्ही बघू शकता. जंजिरा किल्ल्याच्या परिसरातील राजापुरी गावाचा ऐतिहासिक उपयोग कशासाठी होत असते? किनारी संपर्क केंद्र म्हणून, राजधानी शेती केंद्र म्हणून, औद्योगिक केंद्र म्हणून, किनारी संपर्क केंद्र म्हणून. जंजिरा किल्ल्याच्या बांधकामात वापरलेली चुन्याची बांधणी कोणत्या कारणासाठी उपयुक्त होती? समुद्र वातावरणात टिकाऊसाठी, सजावसाठी, रंगकामासाठी, शेती कामासाठी. तर उत्तर आहे समुद्री वातावरणात टिकाऊपणासाठी. जंजिरा किल्ल्याच्या संरक्षण रचनेत समुद्राच्या लाटापासून बचावासाठी कोणता भाग महत्वाचा मानला जातो? मजबूत तटबंदी, राजवाडा, बाजारपेठ, धान्य कोठा. तर याचे उत्तर आहे मजबूत तटबंदी. जंजिरा किल्ल्यातील मोठ्या तोफांचा उपयोग मुख्यतः कशासाठी केला जात असेल? शत्रूंच्या जहाजावर मारा करण्यासाठी, संदेश देण्यासाठी, धार्मिक कार्यक्रमासाठी, व्यापारासाठी. तर उत्तर आहे शत्रूंच्या जहाजावर मारा करण्यासाठी. जंजिरा किल्ल्याची रचना कोणत्या लष्करी गरजेनुसार विकसित झाली? सागरी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी, शेती संरक्षणासाठी, जंगल संरक्षणासाठी, व्यापार कर वसुलीसाठी. तर उत्तर आहे सागरी हल्ल्यांना तोंड देण्यासाठी. जंजिरा किल्ल्याच्या अभ्यासातून कोणत्या बाबीचा विशेष अभ्यास करता येतो? मध्ययुगीन सागरी तंत्र, सागरी संरक्षण तंत्र, प्राचीन शेती पद्धती, वैदिक संस्कृती, हस्तकला. उत्तर आहे मध्ययुगीन सागरी संरक्षण तंत्र. जंजिरा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील फारसी शिलालेखात कोणत्या हिजरी सणाचा उल्लेख आहे? 1285, 1106, 1111, 1135. उत्तर आहे 1111. जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीचे बांधकाम पूर्ण करण्याचे श्रेय हे कोणत्या सिद्धी शासकाला दिले जाते? सिद्धी याकुत खान, सिद्धी रसूल खान, सिद्धी सलीम खान, सिद्धी अंबर. तर उत्तर आहे सिद्धी सुरुल खान. जंजिरा किल्ल्याच्या पश्चिम बाजूस असलेल्या लहान दरवाजाचा उपयोग मुख्यतः कशासाठी केला जात असेल? व्यापारासाठी, वेड्याच्या काळात बाहेर पडण्यासाठी, कर वसुलीसाठी. तर उत्तर आहे वेड्यांच्या काळात बाहेर पडण्यासाठी. जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीवरील बुरुज साधारण किती फुटाच्या अंतरावर बांधलेले आहेत? 60 फूट, 75 फूट, 90 फूट, 120 फूट. तर उत्तर आहे 90 फूट. जंजिरा किल्ल्याच्या मोठ्या प्रवेशद्वाराजवळ कोरलेल्या 1111 हिजरी शिलालेख कोणत्या घटनेशी संबंधित मानला जातो? किल्ल्याचा प्रारंभ, तटबंदीच्या बांधकामाचा कालखंड, पद्मदुर्गाची निर्मिती, मराठ्यांचा वेढा. तटबंदीच्या बांधकामाचा कालखंड तो किती आहे? 1111. जुन्या कोलाबा गॅजेटनुसार जंजिरा किल्ल्यावर स्थानिक बनावटीच्या किती प्रमुख तोफा होत्या? 2, 3, 5, 7. तर उत्तर आहे 3.
जुन्या गॅझेटियरनुसार जंजिरा किल्ल्यावर युरोपीय बनावटीच्या किती प्रमुख तोफा होते? 4, 5, 6, 7 तर उत्तर आहे 7. बघा या ठिकाणी काय बोललेलं आहे, की स्थानिक बनावटीच्या विचारलेलं आहे आणि इथं युरोपीय बनावटीच्या विचारलेलं आहे. शब्द लक्षात ठेवायचे. जंजिरा किल्ल्यातील कलाल बांगडी तोफेवर कोणते शहर कोरलेले असल्याचा उल्लेख गॅझेटियरमध्ये आहे? लिस्बन, ॲम्स्टरडॅम, लंडन, व्हेनिस तर उत्तर आहे ॲम्स्टरडॅम. जंजिरा किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरील दरवाजे कोणत्या धातूच्या खिळ्याने मजबूत करण्यात आले होते? तांबे, लोखंड, पित्तळ, चांदी. तर उत्तर आहे लोखंड. मित्रांनो, ज्यांना आपली बॅच घ्यायची असेल त्यांनी हा जो माझा नंबर दिलेला आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला मेसेज करायचा आहे. तुम्हाला बॅच संबंधी डिटेल माहिती दिली जाईल. अतिशय माफक फी मध्ये योग्य मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे. जे की मार्केटमधले कुठलंही पुस्तक तुम्हाला 2 महिन्यामध्ये वाचून कंप्लीट होऊ शकत नाही. तुमच्या डोक्यामध्ये ते शिरू शकत नाही. त्यामुळं कोणता भाग वाचायचा आहे, कोणता वाचू नये, हे जर तुम्हाला परफेक्ट मार्गदर्शन हवं असेल, तर माझ्या नंबरवरती मला मेसेज करा. तुम्हाला तिथं माहिती दिली जाईल आणि हे जे व्हिडिओ आहेत रायगड जिल्ह्याचे, जे काही आपण जिल्हाविशेषचे व्हिडिओ बनवलेले आहेत, चालू घडामोडीचे व्हिडिओ बनवलेले आहेत, एकंदरीत रायगड जिल्हा पोलीस पाटीलच्या अनुषंगानं जे काही आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते जर व्हिडिओ तुम्हाला हवे असतील, त्यांची प्लेलिस्ट, त्याच्या नोट्स वगैरे जर तुम्हाला हवे असतील, तर माझा नंबर जो आहे 97 30 61 32 37 या नंबरवरती मला WhatsApp मेसेज करायचा आहे. जंजिरा किल्ल्याच्या तटबंदीखाली भरतीच्या वेळी कोणते वैशिष्ट्य दिसून येते? खंदक दिसतो, दगडी पाया पाण्याखाली जातो, बुरुज पाण्यात बुडतात, प्रवेशद्वार बंद होते. तर उत्तर आहे दगडी पाया पाण्याखाली जातो. जंजिरा किल्ला कोणत्या प्रकारच्या भौगोलिक स्थानांवर बांधण्यात आला आहे? डोंगर माथ्यावर, समुद्रातील बेटावर, नदीच्या काठावर, जंगल परिसरात तर समुद्रातील बेटावर. जंजिरा किल्ल्याच्या संरक्षण व्यवस्थेत खालीलपैकी कोणता घटक महत्वाचा आहे? घोडदळ, समुद्री आरमार, हत्ती सेना, पायदळ छावणी. तर उत्तर आहे समुद्री आरमार. जंजिरा किल्ल्याच्या इतिहासात सिद्धींचा प्रमुख व्यवसाय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होता? शेती, सागरी युद्ध व आरमार, खाणकाम, वस्त्र उद्योग तर सागरी युद्ध व आरमार. जंजिरा किल्ला कोणत्या ऐतिहासिक प्रदेशाचा भाग होता? कोकण प्रदेश, विदर्भ प्रदेश, खानदेश प्रदेश, मराठवाडा प्रदेश तर उत्तर आहे कोकण प्रदेश. जंजिरा किल्ल्याचा उपयोग सिद्धी शासकांनी मुख्यतः कशासाठी केलेला होता? सागरी संरक्षण केंद्र म्हणून, कृषी केंद्र म्हणून, शिक्षण केंद्र म्हणून, व्यापारी बाजार म्हणून तर सागरी संरक्षण केंद्र म्हणून. जंजिरा किल्ला कोणत्या प्रकारच्या लष्करी स्थापत्याचा नमुना आहे? सागरी दुर्ग स्थापत्य, लेणी स्थापत्य, मंदिर स्थापत्य आणि राजवाडा स्थापत्य. तर याचं उत्तर आहे सागरी दुर्ग स्थापत्य. जंजिरा किल्ल्याचा संबंध महाराष्ट्राच्या कोणत्या इतिहासाशी अधिक आहे? मराठा आरमाराच्या इतिहासाशी, गुप्त साम्राज्याशी, मौर्य साम्राज्याशी, राष्ट्रकूट साम्राज्याशी. तर उत्तर आहे मराठा आरमाराच्या इतिहासाशी. जंजिरा किल्ल्यामुळे कोणत्या परकीय सत्तांना कोकण किनारपट्टीवर आव्हान मिळाले? फक्त फ्रेंच, फक्त डच, मराठी व इतर सागरी शक्ती, फक्त इंग्रज. तर याचं उत्तर आहे मराठी व इतर सागरी शक्ती. जंजिरा किल्ल्याची अजिंक्य ओळख निर्माण होण्यामागे प्रमुख कारण कोणते? समुद्राने वेढलेली मजबूत संरक्षण व्यवस्था, अतिशय उंच डोंगर, वाळवंटी प्रदेश, दाट जंगल तर समुद्राने वेढलेली मजबूत संरक्षण व्यवस्था. जंजिरा किल्ला महाराष्ट्राच्या कोणत्या वारसा प्रकाराशी संबंधित आहे? सागरी वारसा, वन वारसा, कृषी वारसा, औद्योगिक वारसा. तर उत्तर आहे सागरी वारसा. जंजिरा किल्ल्याचा उल्लेख कोणत्या नावाने केला जातो? मुरुड जंजिरा, रायगड जंजिरा, समुद्रगड, कोकणगड. तर उत्तर आहे मुरुड जंजिरा. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांमध्ये समाविष्ट होतो? रायगड, पुणे, नाशिक, सातारा. तर उत्तर आहे रायगड. जंजिरा किल्ल्याच्या इतिहासात सिद्धी ही पदवी कोणत्या समुदायाच्या शासकांसाठी वापरली जाते? हबशी समुदाय, मराठा समुदाय, राजपूत समुदाय, शीख समुदाय. तर उत्तर आहे हबशी समुदाय. जंजिरा किल्ला कोणत्या कारणांमुळे मराठ्यांसाठी महत्वाचे आव्हान ठरला? त्याची सागरी संरक्षण क्षमता, त्याची शेती व्यवस्था, त्याची व्यापारी बाजार, त्याची धार्मिक परंपरा. तर उत्तर आहे त्याची सागरी संरक्षण क्षमता. जंजिरा किल्ल्याच्या संरक्षणात खालीलपैकी कोणत्या शस्त्राचा महत्वाचा वापर होत असे? तोफा, धनुष्यबाण, तलवार, भाला. तर उत्तर आहे तोफा. आता बघा मित्रांनो, 85 नंतर तुम्हाला इथं डायरेक्ट 91वा प्रश्न दिसत आहे. तर 86 ते 90चे प्रश्न आपण सर्वात शेवटी पाहणार आहे. जंजिरा संस्थानचे शेवटचे नवाब कोणत्या राजघराण्याशी संबंधित होते? सिद्धी राजघराणे, भोसले राजघराणे, शिंदे राजघराणे, होळकर राजघराणे. तर उत्तर आहे सिद्धी राजघराणे. जंजिरा संस्थानच्या विलिनीकरणानंतर हा प्रदेश कोणत्या प्रशासकीय व्यवस्थेत समाविष्ट झाला? भारतीय संघराज्य, पोर्तुगीज सत्ताम, मुघल प्रशासन, मराठा प्रशासन. तर उत्तर आहे भारतीय संघराज्य.
जंजिरा किल्ल्याच्या इतिहासातील हबशी हा शब्द कोणत्या संदर्भात वापरला जातो? आफ्रिकन मूळ असलेल्या लोकांसाठी, पोर्तुगीज सैनिकांसाठी, इंग्रज व्यापाऱ्यांसाठी, मराठा सरदारांसाठी. तर उत्तर आहे आफ्रिकन मूळ असलेल्या लोकांसाठी. जंजिरा किल्ल्याचा इतिहास कोणत्या प्रकारच्या राजकीय संघर्षाचे उदाहरण मानला जातो? किनारी सत्ता संघर्ष, कृषी संघर्ष, धार्मिक सुधारणा, औद्योगिक संघर्ष. तर उत्तर आहे किनारी सत्ता संघर्ष. जंजिरा किल्ल्याच्या स्थापत्यात कोणत्या घटकाला विशेष महत्त्व देण्यात आले होते? संरक्षणात्मक व्यवस्था, शेती व्यवस्था, बाजारपेठ व्यवस्था, शिक्षण व्यवस्था. तर उत्तर आहे संरक्षणात्मक व्यवस्था. जंजिरा किल्ल्याच्या इतिहासात कोणत्या अभ्यासक्षेत्रात समाविष्ट केला जातो? दुर्गशास्त्र, कृषीशास्त्र, वैद्यकशास्त्र. उत्तर आहे दुर्गशास्त्र. जंजिरा किल्ल्याशी संबंधित सिद्धी शासकांची सत्ता कोणत्या प्रकारच्या राज्यव्यवस्थेचे उदाहरण होते? संस्थानिक राज्यव्यवस्था, गणराज्य व्यवस्था, ग्रामराज्य व्यवस्था, लोकशाही व्यवस्था. तर उत्तर आहे संस्थानिक राज्य व्यवस्था. जंजिरा किल्ल्याचा अभ्यास करताना कोणत्या ऐतिहासिक स्रोत उपयुक्त ठरतो? तर उत्तर आहे गॅझेटियर. जंजिरा किल्ल्याचे महत्व कोणत्या कालखंडातील कोकणच्या इतिहासाशी जोडले गेलेले आहे? मध्ययुगीन कालखंड, वैदिक कालखंड, सिंधू संस्कृती कालखंड, मौर्य पूर्व कालखंड. तर उत्तर आहे मध्ययुगीन कालखंड. जंजिरा किल्ल्याचा अभ्यास केल्याने कोणत्या विषयाची माहिती मिळते? महाराष्ट्रातील सागरी राजकारण, प्राचीन शेती पद्धती, भारतीय गणित इतिहास, भाषा विकास इतिहास. तर उत्तर आहे महाराष्ट्रातील सागरी राजकारण. मगाशी जे राहिलेले 86 ते 90 प्रश्न होते बघा. जंजिरा किल्ला कोणत्या समुद्री मार्गांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त होता? कोकण किनारपट्टीवरील सागरी मार्ग. हे उत्तर तुम्हाला सर्वांना माहीत आहे. जंजिरा किल्ल्याचा संबंध कोणत्या ऐतिहासिक आरमारी संघर्षाशी होतो? याचं आपण मगाशी उत्तर बघितलेलं आहे, मराठी आणि सिद्धी. जंजिरा किल्ल्याच्या परिसरातील राजपूर हे ठिकाण कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे? जंजिरा किल्ल्याच्या जवळील किनारी गाव, प्राचीन राजधानी, डोंगरी किल्ला, लेणी समूह. तर उत्तर आहे जंजिरा किल्ल्याच्या जवळील किनारी गाव. 89वा प्रश्न आहे, जंजिरा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व कोणत्या काळाशी विशेषतः जोडले गेले? मध्ययुगीन काळ, वैदिक काळ, सिंधू संस्कृती काळ, आधुनिक औद्योगिक काळ. तर उत्तर आहे मध्ययुगीन काळ. जंजिरा किल्ला कोणत्या प्रकारच्या संरक्षण तंत्राचा उत्कृष्ट नमुना आहे? नैसर्गिक व मानवनिर्मित संरक्षण व्यवस्था, भूमिगत संरक्षण, फक्त डोंगरी संरक्षण, फक्त जंगल संरक्षण. तर उत्तर आहे नैसर्गिक व मानवनिर्मित संरक्षण व्यवस्था. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 100 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पद्मदुर्गच्या विषयी जे 100 प्रश्न आहेत ते बघायचे आहेत. त्यामुळं तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते सांगा. त्यानंतर हाईपचं बटन दाबा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे मित्र-मैत्रिणी, तुमचे नातेवाईक असतील, तुमच्याकडे जे सोशल मीडिया ग्रुप असतील त्यावरती शेअर करा. आणि व्हिडिओला मित्रांनो जर व्हिडिओचा तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की एकदा फक्त एक लाईक करून द्या. तुमच्याकडून तीच या ठिकाणी अपेक्षा आहे. धन्यवाद.